आज मी अकल्ट सायन्स बद्दल एक वेगळीच गोष्ट सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अकल्ट सायन्स शिकताना मी कोणत्या चुका केल्या आणि त्या चुकांमधून बदल करून मी माझ्या अनुभवांमध्ये किंवा माझ्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यामध्ये कसा बदल केला हे मी तुम्हाला सांगितलं. नमस्कार मित्र मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा आंबेडकर. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कृपया स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच स्वतः रिलेट करू शकाल आणि आज मी जी माहिती देणार आहे त्याच्या नक्की तुम्हाला काहीतरी उपयोग होईल. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. अकल्ट सायन्स म्हणजे काही जादू, शॉर्टकट किंवा टेक्निक शिकलो आणि लगेच स्वतःला अप्लाय केला आणि लगेच बदल होईल, तर असं हे सायन्स नाही. काय होतं ना मित्रमैत्रिणींना, आजकाल आपण बाहेर बघतोय, म्हणजे अगदी सोशल मीडियावर, युट्यूब, कुठलंही युट्यूब ओपन केलं चॅनल एखादं की स्पिरिच्युअलिटीशी रिलेटेड अकल्ट सायन्सच्या ज्या टेक्निक आहेत वेगवेगळ्या, त्या खूप साऱ्या टेक्निक्सचे त्यातले बरेच व्हिडिओ आपण बघत असतो आणि त्या व्हिडिओना बघून आपण पण इन्स्पायर. तर ह्या ज्या सगळ्या टेक्निक्स आहेत त्यासाठी आपल्याला आधी आपला ग्राउंडिंग असणं किंवा बेस मजबूत करावा लागतो, तरच आपण या टेक्निक शिकायला सुरुवात करावी असं मला वाटतं. तर सुरुवातीला मी सांगेल की अकल्ट सायन्स कोणासाठी नाहीये, म्हणजे की ज्यांचं मन अस्थिर आहे, गोंधळलेलं आहे, अनंत प्रकारचे मनामध्ये डोक्यामध्ये विचार सुरू आहेत, वेगवेगळे भ्रम मनामध्ये साठलेले आहेत, तर ह्या लोकांनी शिकायला सुरुवात करण्याआधी बेसिक वर, ग्राउंडिंग वर काम करावं. तर ते कसं ते पुढे सांगते. जे लोक फक्त व्हिडिओ बघून त्या टेक्निक्स यूज करायला लागतात, त्या टेक्निक्स वापरायला लागले की त्यांचं मन अजून गोंधळायला लागतं, त्यांना थकवा यायला लागतो, चिडचिड व्हायला लागते, नैराश्य यायला लागतं, पॉझिटिव्ह होतात, आत्मविश्वास त्यांचा कमी होऊ शकतो. तर मी म्हणेल की जे लोक खूप गोंधळलेले, त्रासलेले आहेत, खूप साऱ्या जबाबदाऱ्या एका वेळी सांभाळतात, पळ काढण्यासाठी, जबाबदारीपासून लांब पडण्यासाठी, त्यांच्यासाठी हे टेक्निक काम करत नाही. ही स्पिरिच्युअलिटी असेल किंवा अकल्ट सायन्स असेल, हे टेक्निक काही जादू करत नाही किंवा एका दिवसात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा मनामध्ये बदल करत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर बेस पासूनच सुरुवात करावी लागते. टेक्निक आणि स्पिरिच्युअलिटी ह्या तुम्हाला जाणीवेपासून किंवा वास्तवतेपासून लांब न ढकलता न टाकता त्या तुम्हाला वर्तमान काळामध्ये जगायला शिकवतात, आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकवतात, तुमच्या जाणीवा ज्या आहेत त्या स्पष्ट करतात त्या तुम्हाला, आणि म्हणून तुम्हाला बेस शिकणं, किंवा ज्यांच्या डोक्यात खूप भ्रामक कल्पना आहे की काहीतरी जादूची कांडी फिरेल आणि माझं जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, किंवा मी एखादा व्हिडिओ बघितला, त्या टेक्निक केल्या, आज मी त्या टेक्निक केल्या, वापरल्या की लगेच दुसऱ्या दिवशी त्यावर मला रिझल्ट यायला लागली, तर असं होत नाही. त्यासाठी मला, किंवा काही लोकांना असतं, मी तर खूप वर्षापासून नामस्मरण करते, धारणाला करते, पोथ्या वाचते, किंवा मी योगा मेडिटेशन करते. हा इगो ड्राईव्ह अप्रोच जो आहे तो अकल्ट सायन्स मध्ये चालत नाही, त्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. ह्या टेक्निक शिकताना पहिला नियम म्हणजे संयम. तुमच्यामध्ये पेशन्स हवे, की मी जर एखादी, समजा आज मी जर ठरवलंय की मला योगा सुरू करायचा आहे, तर तुम्ही 4 दिवस योगा केला आणि 5व्या दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील असं होणार नाही. तुम्हाला मिनिमम
7 दिवस, 21 दिवस, 45 दिवस, 90 दिवस या तुमच्या साठी ज्या कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत त्या नियमानेच तुम्हाला त्या शिकायला लागणार. त्यासाठी तुम्हाला पेशन्स पण हवेत आणि शिस्त पण हवी. म्हणजे की मी आज सकाळी 7 वाजता केला, उद्या 11 वाजता केला, तर असं नाही. जी तुमची एक स्पेसिफिक वेळ ठरलेली आहे त्या वेळातच तुम्ही त्या टेक्निक भले 5 मिनिटापासून सुरुवात करा, काही हरकत नाही, पण तुम्हाला ग्राउंडिंगला येऊनच ते काम करावं लागेल. अकल्ट सायन्स म्हणजे रोजची प्रॅक्टिस तर काय आहे ती ग्राउंडिंग. ग्राउंडिंगला येण्यासाठी काय करावं लागेल तर सेल्फ ऑब्झर्वेशन करावं लागेल. स्वतःच्या शॅडोकडे तुम्हाला बघायचंय, स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे बघायचंय, स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघायचंय की माझा बेस काय, माझ्या व्यक्तिमत्वाचा बेस काय आहे. आणि जे मला अकल्ट टेक्निक असेल किंवा स्पिरिच्युअलिटीकडे मी का ओढली जाते, काय कारण आहे, मला काय हवं आहे म्हणून का मला पीस हवा आहे किंवा मला शोधायचंय, ही क्लिअरिटी पण तुमच्याकडे पाहिजे. आणि जर तुम्ही मन स्थिर न करता डायरेक्ट खोल टेक्निक मध्ये उतरला, कोणाचं मार्गदर्शन न घेता, तर तुमच्या मनाचा गोंधळ उडू शकतो, तुमच्या भावनिक अवस्थेवर परिणाम करतो आणि मग तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये निगेटिव्ह बदल जाणवतात तुम्हाला. कदाचित मी चुकत नसेल तर ऍसिडिटी वाढते तुमची, म्हणजे हीट वाढते शरीरामध्ये, त्यामुळे ऑब्वियस ऍसिडिटी वाढते, बेचैन होता, तुम्हाला झोप लागत नाही, चिडचिडे होतात तुम्ही. हे सगळे बदल, निगेटिव्ह बदल तुमच्या शरीरामध्ये व्हायला लागतात. आता तुम्ही विचाराल ग्राउंडिंग म्हणजे काय. खूप लोक ध्यान करतात, मंत्रोच्चार करतात, नामस्मरण करतात, पण तरी ते कायम बेचैन असतात, कारण त्यांच्यातली एक गोष्ट मिसिंग असते. ती कोणती तर ही ग्राउंडिंगची, कारण ते ग्राउंडिंगलाच आलेले नसतात. ग्राउंडिंग म्हणजे तुमचं मन, शरीर आणि वर्तमानाशी जोडलं जाणं, याला म्हणतात ग्राउंडिंग असणं. आणि ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या स्पिरिच्युअलिटी असो किंवा अकल्ट सायन्सचे ज्या टेक्निक असो त्या तुमच्यावर काम करणार नाही. त्या पॉझिटिव्ह काम नाही करणार, त्या निगेटिव्ह काम करतील. निगेटिव्ह म्हणजे की जसं की मी आता सांगितलं तशाप्रमाणे शरीरावर त्याचे परिणाम दिसायला लागतात. म्हणून आधी तुम्हाला ग्राउंडिंगला येणं गरजेचं आहे. ग्राउंडिंगचं मन स्थिर आणि वर्तमानाशी मी जसं सांगितलं तसं की तुम्हाला इनसिक्युअर किंवा मन गोंधळलेलं, घाबरलेलं तुमचं नसावं. म्हणजे की मी आता इथे बसलीये, माझा श्वास सुरू आहे, मी जिवंत आहे आणि माझ्या अवतीभोवती सगळं छान आहे. ही विचारांची पद्धत, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं म्हणजेच ग्राउंडिंग. जर तुम्ही डायरेक्ट अकल्ट टेक्निक किंवा स्पिरिच्युअलिटी मध्ये आलात आणि प्रॅक्टिस करायला लागलात, तर सुरुवातीला मग तुम्हाला त्रास होतो, चक्कर येतात, बेचैन वाटतं, भूक लागत नाही, झोप लागत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो तुमचा, एकटे राहायला तुम्ही लागतात, तुम्हाला माणसं नकोशी वाटतात, प्रत्येकाचा तुम्हाला राग येतो. जुने ज्या चाइल्डहुड ट्रॉमाज असतात, आपले लहानपणीच्या आघात असतात, आपल्यावर काही झालेल्या अन्यायाविरुद्धच्या ज्या गोष्टी असतात, ज्याला आपण कधी प्रतिउत्तर दिलेलं नसतं, प्रतिकार केलेला नसतो, त्या सगळ्या ज्या तुमच्या ज्या घटना, गोष्टी, ते प्रसंग उफाळून येतात आणि अजून अजून तुम्ही अस्वस्थ, बेचैन आणि इन्सिक्युअर व्हायला लागतात आणि त्यामुळे तुमचा पुन्हा अजून जास्त मनावर आणि शरीरावर परिणाम त्याचे व्हायला लागतात. तुम्हाला काय करावं असं सुचत नाही, खूप जास्त ओव्हरथिंक करतात तुम्ही. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की आपलं काहीतरी गडबड होते करताना, त्यावेळी रोज टेक्निक करताना आधी भले तुम्ही सोफ्यावर बसत असाल, चेअरवर बसत असाल किंवा जमिनीवर खाली बसत असाल, तेव्हा तुम्हाला जमिनीवर बसाल तर तुम्ही मांडी घालून बसा आणि चेअरवर, सोफ्यावर बसलेले असाल तर पाय जमिनीवर स्पर्श करून व्यवस्थित ताठ बसा आणि
हळूहळू श्वास घेऊन सोडा. आणि मग तुमच्या लक्षात येईल श्वासांची गती किती आहे, श्वास कुठपर्यंत जातोय, याची प्रॅक्टिस आधी नियमित करा. श्वासांची प्रॅक्टिस करा. शरीराच्या आणि मनाच्या जाणीवेवर लक्ष ठेवा की श्वास घेताना मनामध्ये कोणते विचार सुरू आहेत, बॉडी कसा रिस्पॉन्ड करतीये, मी इथे बसली आहे आणि मी सुरक्षित आहे हे स्वतःला सांगा. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे आणि मला कायम स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे हे देखील सांगा. आणि त्यानंतर अजून शक्य झालं तर मोकळ्या हवेत फिरायला जा. मोकळ्या हवेत श्वासोच्छ्वास करा. शांत बसा खूप वेळ. आणि शक्य नसेल मोकळ्या हवेत फिरणं तर घरातल्या घरात का होईना 10 ते 15 मिनिटं रोज फेऱ्या मारा. रोजचे जे दैनंदिन व्यवहार आहेत आपले, सकाळी उठून नित्यकर्म जे आहेत, जेवण, नाश्ता, योगा, मेडिटेशन, झोप, योग्य आहार, योग्य चर्चा आणि नकारात्मकतेपासून लांब राहणं असेल, या गोष्टी तुम्हाला नियमितपणे पाळाव्या लागणार आहेत. आपण जर शिस्त आणि संयम ठेवला आणि योग्य बेसवर जर काम केलं, तर संयम ठेवला, शिस्त बाळगली, तर नक्कीच आपल्याला ह्या टेक्निकचा उपयोग होऊन आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल व्हायला लागतो. आणि जसं की झाड आहे आणि त्याला मुळच नाहीये, तर ते झाड जिवंत आहे का? नाही. मूळ नसलेल्या झाडाला काही किंमत नाही. तसंच आपल्या व्यक्तिमत्वाला संयम आणि शिस्त नसेल तर काही आपल्या व्यक्तिमत्वाचा समाधान म्हणेल मी इथे, उपयोग असं नाही म्हणणार, पण समाधान आपल्याला तेव्हाच मिळेल. सांगते की आधी बेसवर काम करा, म्हणजे मुळं घट्ट होतील आणि त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व पण छान बहरेल. झाडाच्या मुळांशी जसं मुळं घट्ट असले ते झाड छान डौलदार हिरवंगार दिसतं, तसंच तुम्ही जर बेसवर काम केलं तर तुमचं पण व्यक्तिमत्व डौलदार दिसेल. मेंटल हेल्थ आणि स्पिरिच्युअल याच्यामध्ये काय फरक आहे? किंवा मेंटल हेल्थ या दोघांचा परस्पराशी कसा संबंध आहे, यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे? स्पिरिच्युअलिटी मध्ये जेव्हा आपण काम करायला लागतो बेसवर, तर आपण आधी श्वासांवर काम करायला लागल्यानंतर आपलं हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागतं. आपल्यातला सेल्फ अवेअरनेस वाढतो. आपल्यातली भीती कमी होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो. आपलं ग्राउंडिंगवर काम केल्यामुळे आपला बेस चांगला तयार होतो. आता आपल्याला जेव्हा आपण बऱ्यापैकी प्रॅक्टिस सुरू करतो, स्पिरिच्युअलिटीवर काम करत असतो, तेव्हा थोडंफार आपलं व्यक्तिमत्व जे काय म्हणतो त्याला, आपलं व्यक्तिमत्व उलगडायला जेव्हा लागतं, जेव्हा स्वतःवर काम करायला लागतो, तेव्हा आपल्यातल्या ज्या खूप साऱ्या साचलेल्या खूप वर्षांच्या ज्या मेमरीज, आठवणी आहेत, ज्या वाईट आठवणी असतील किंवा प्रसंग असतील, घटना असतील, तर त्या सगळ्या निचरा व्हायला लागतो त्यांचा. आणि मग त्या काळात काय होतं की आपण खूप चिडचिडे बनतो, जबाबदाऱ्यांपासून लांब पळतो, एकटे राहण्याचा प्रयत्न करतो, ब्लेम झोन मध्ये जातो, आपली बिलीफ सिस्टीम चेंज होऊन जाते. तर हे सगळं, आणि आपण काय म्हणतो की आपल्यामध्ये काहीतरी चमत्कार घडतायत किंवा आपल्याला काहीतरी जाणवायला लागलंय किंवा इंट्युशन्स यायला लागल्या आहेत. तसं नाही. याचा अर्थ असा आहे की हे तुमच्यातलं सगळं जे साचलेलं बाहेर येत आहे, तर त्यासाठी तुम्हाला मदत घेण्याची गरज आलेली आहे.
हे मी निगेटिव्हली नाही बोलत आहे. आजकाल आपण बघतोय की डिप्रेशन अगदी छोटा वर्ड आहे, पण तो प्रत्येकाच्या तोंडी आहे. प्रत्येक जण आज डिप्रेशन मध्ये जातो वेगवेगळ्या कारणाने. प्रत्येकाची कारण वेगळी आहे, पण प्रत्येक जण म्हणतो की मी डिप्रेशन मध्ये गेलो, मी डिप्रेशन मध्ये गेलो. तर त्यावेळी आपल्याला स्पिरिच्युअलिटी आणि अकल्ट सायन्स, थेरपिस्ट, काउन्सिलर, डॉक्टर म्हणजे ह्यांनी सुद्धा स्पिरिच्युअलिटीला किंवा अकल्ट सायन्सला वाईट किंवा वेगळं ठरवलेलं नाही. आता आपण बघतोय स्पिरिच्युअलिटी आणि अकल्ट सायन्सच्या टेक्निक सुद्धा अशा प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देत आहेत. म्हणून मदत घेणं वाईट नाही. आपल्याला जेव्हा आपलं मानसिक स्वास्थ्य, आपले निर्णय, आपलं बोलणं आपल्याला जाणवतं की आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे, मिसिंग आहे, त्यावेळेस तुम्ही या सगळ्या टेक्निक्स वापरून किंवा मदत घेऊन तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करू शकता. स्पिरिच्युअलिटी तुम्हाला हेच शिकवते. स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुमच्यापासून तुम्ही पळ काढणं नाही, जबाबदारीपासून लांब पळणं नाही, मला जे जमत नाही ते मी करणार नाही हे म्हणणं नाही. मला जे जमत नाही ते मी शिकण्याचा प्रयत्न करेल, जे मला बदलवता येत नाही ते मी सोडून देईल आणि शोध घेईल. मी स्वतःला समजून घेईल, मी स्वतःवर प्रेम करेल, मी स्वतःला सुरक्षित ठेवेल. याला म्हणतात अकल्ट सायन्सच्या टेक्निक शिकून स्वतःवर काम करणं, स्पिरिच्युअलिटीच्या टेक्निकवर काम करणं, स्पिरिच्युअलिटीला अधीन होणं. आणि स्पिरिच्युअलिटी हे जबाबदारीचं माध्यम आहे. ते संयम आणि शिस्तीने शिकायचं आहे. स्पिरिच्युअलिटी, अकल्ट सायन्स ह्या टेक्निक इतक्या सुंदर आहेत, त्या मनापासून संयमाने शिस्तीने शिका आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवा. चला तर मित्रमैत्रिणींनो, मनाच्या गाभाऱ्यात जाऊया, स्वतःला प्रश्न विचारूया आणि काही प्रश्न पडले असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं मला नक्कीच विचारू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर सबस्क्राईब करा. असे जबाबदार, स्पिरिच्युअल आणि अकल्ट सायन्सच्या टेक्निकचे विषय हवे असतील तर कृपया चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.